केलाय। खूप अथक परिश्रम करून तुम्ही एवढ्या उन्हातानात ह्या ठिकाणी आलेले आहात आणि इथे येऊन तुम्ही नुसतंच बघून जाणार तर त्याला काही अर्थ नाही। तुमचंही समाधान होणार नाही आणि तुम्हाला काही आम्ही देऊ शकलो नाही म्हणून आमचंही समाधान होणार नाही। त्याची जी सुरुवात असते ती नेहमीप्रमाणे आपण त्रिशरण पंचशील घेऊन करणार आहोत। ज्यांना वज्रासनात बसणं शक्य असेल त्यांनी बसा, अदरवाइज तुम्ही ज्या पोझिशन मध्ये कम्फर्टेबल असाल त्या पोझिशन मध्ये तुम्ही बसायचे। आपण त्रिशरण पंचशील घेणार आहोत आणि सामूहिक असणार आहे। सर्वांनी हात जोडा। दिनक्रम अतिशय व्यग्र असतो। दिवसभरात अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात म्हणण्यापेक्षा थैमान घालतात मी असं म्हणेल। आणि माणूस शांततेच्या शोधात जेव्हा निघतो त्यावेळी त्याचा प्रवास हा लेण्यांकडे येऊन थांबतो। तर सगळे जे धम्म उपासक आणि उपासिका आहेत या ठिकाणी जमलेले आहेत ते मनामध्ये काहीतरी प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही लेण्या ह्यापूर्वी बघितल्या असतील पण अभ्यासल्या नसतील, तर त्या लेण्या अभ्यासण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। मी उज्ज्वला वाघेकर मॅडम यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी करते। सुमनांनी सांगितलं। माझं नाव उज्ज्वला वाघेकर, मी DCPR मध्ये औरंगाबाद विभागातून काम करते। सगळ्यांना सगळ्यात प्रथम सगळ्या इथे आले आणि आपला वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करते। आमच्या दोन्ही टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आपण आज आलेलो आहोत लेणी बघण्यासाठी नाही, समजण्यासाठी। आपल्याकडे आहेत तज्ञ, ते आपल्याला लेणी सांगतील लेणीचा इतिहास काय आहे, लेणी कशी बनवली, कोणी बनवली, कशासाठी बनवली आणि आज त्या लेणीचा ऱ्हास का होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडणार आहे ह्या अभ्यास दौऱ्यात, ह्या कार्यशाळेत। तर माझी प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे काही इथून मिळवाल ज्ञान ते तुम्ही दुसऱ्यांना सांगा आणि त्यांना लेणीकडे आणण्याचा प्रयत्न करा। माझी सगळ्यांना विनंती आहे की लेणीचा इतिहास जाणून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि अभ्यास दौरे अटेंड करायचा पण प्रयत्न करा, ही माझी नम्र विनंती आहे। परत एकदा MBCPR आणि पुण्याची जी टीम आहे सरांची, त्यांच्या सगळ्यांचे स्वागत करते। धन्यवाद। अतीतम रखंतो अनागतम पलेति पाली भाषेतला आहे। त्याचा अर्थ असा आहे की बाय प्रोटेक्टिंग द पास्ट प्रिझर्व फ्युचर। आपला
भूतकाळ जर आपण जपला नाही, तो जर सुरक्षित केला नाही, तर आपण आपला भविष्य काळ सुरक्षित करू शकत नाही. आपण लेण्यांकडे येत नाही, फिरकत नाही, आपला राबता नाहीये. हा वारसा आपला खूप जुना आहे, हजारो वर्षापूर्वीचा आपला वारसा आहे. खबरीत आम्ही हे घेतलंय की आपण आपला जो भूतकाळ आहे तो आपण सुरक्षित करूया आणि येणाऱ्या भविष्य काळात आपण ते जतन करणार आहोत. तर अशा प्रकारे आमच्या टीमची ओळख झालेली आहे. आपण आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमाची प्रस्तावना गौतम कदम सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. काही वर्षानंतर पुन्हा तोच साधक त्या आचार्यांसमोर येतो आणि त्यांना म्हणतो, आता जे काही सुरू आहे ना ते अतिशय मंगळ आहे, ते अतिशय चांगलं आहे. आचार्य पुन्हा उभे राहतात. काय तेही निघून जाईल. थोडक्यात काय तर अनित्यवाद हा बुद्धाचा मूळ सिद्धांत आहे, बरोबर ना. हा शिवाई गट आहे, इथे 2 लेणी समूह आहेत. हा एक शिवाई गट आहे. इथे जवळपास तुम्हाला 3 शिलालेख सापडतात, एक स्तूप सापडतो आणि इथे एक स्तंभ सापडतो. स्तंभ तुटलेला अवस्थेत तुम्ही जर बघितला असाल तर. पण हा जो तुटलेल्या अवस्थेतला स्तंभ आहे आणि तो जर तुम्ही बघितला तर त्याला अष्टकोन आहे. थोडासा बाजूला शिल्लक आहे स्तंभ, बरोबर ना. त्याला अष्टकोन आहे. आता अष्टकोन स्तंभ असेल तर ती लेणी कशी समजायची आपण? त्याला प्राचीन लेणी समजलं जातं. कारण नंतरच्या काळात जेवढ्या लेण्या स्थापन झाल्या त्याच्यामध्ये 6 स्तंभ असतात, त्याच्यामध्ये 6 कोन असतात, काही ठिकाणी चौरस असतो. पण जे काही अष्टकोन होते, अष्टकोनी स्तंभ होते, ते सगळे स्तंभ हिनयानपंथी म्हणजे स्थविरवादी लेणीप्रमाणे त्याला अष्टकोनी स्तंभ असं म्हटलं जातं. आता इथं मुद्दा आला की स्थविरवाद आणि हिनयानपंथ फार तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. मी ज्याप्रमाणे सांगणार त्याप्रमाणे प्राचीन लेणी मागाशी म्हटलं मी, ज्या लेणीमध्ये जे स्तंभ आणि जे स्तूप आहेत त्यांना प्राचीन लेणी म्हटलं जातं. आता बघायला गेलं तर 1000 वर्षापूर्वीची लेणी सुद्धा प्राचीन आहे, 1200 वर्षांपूर्वीची लेणी सुद्धा प्राचीन आहे, नाही का. आणि 2000 वर्षांपूर्वीची लेणी सुद्धा प्राचीन आहे. पण त्याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. सांगितल्याप्रमाणे स्थविरवाद किंवा हिनयानपंथी लेणी, ही लेणी हिनयानपंथी आहे. हिनयानपंथी लेणी काय म्हटलं जातं तर इथे प्रतीकांच्या रूपात इथे त्या गोष्टींचं पूजन व्हायचं. बुद्धांच्या निर्वाणानंतर जी पूजा कशी केली जायची? प्रतीकांच्या माध्यमातून. म्हणजे कशी? समोर अष्टकोनी स्तंभ आहे, भले तो तुटलेल्या अवस्थेत. अष्टकोनी म्हणजे काय तर बुद्धांचा अष्टांगिक मार्ग, सिंपल आहे, नाही का. आपण तो पाहिलाय ना कधी कधी पुस्तकात, आपल्या धर्मशास्त्रात आपण तो पाहिलेला आहे. तसं इथे स्तूप आहे, तर त्याला कसलं पूजन व्हायचं बुद्धांचं, कशा पद्धतीने तर त्या स्तूपांच्या पद्धतीने, स्तूपांच्या माध्यमातून त्यांचं पूजन व्हायचं. म्हणून या लेणीला हिनयानपंथी लेणी असं म्हटलं जातं, ज्याला स्थविरवादी असं एक वेगळं नाव आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही लेणी, ही स्थविरवादी लेणी आहे. आता शिवनेरी लेणीचं एक विशेष महत्व आहे. कदाचित या लेणीमध्ये ती गोष्ट नसेल, पण जो दुसरा गट आहे शिवनेरीमध्ये तिथे एका शिलालेखामध्ये ग्रीकांचं दान आहे. कोणाचं दान आहे? ग्रीकांचं दान आहे. मग हे ग्रीक भारतातून कुठे आले? नॉर्थ वेस्ट. ग्रीकांचा आणि भारताचा संबंध कसा आहे हे पहिला आपल्याला तपासून घ्यावं लागेल, नाही का. कदाचित इथे 3 शिलालेख आहेत. इथे या 3 शिलालेखांमध्ये ते ग्रीकांचं उल्लेख नसेल, तर त्या शिलालेखामध्ये एक ग्रीकांचा शिलालेख आहे जिथे ग्रीकांनी दान दिल्याचा शिलालेख आहे. मग ते ग्रीक आले कुठून हे तुम्हाला पहिलं तपासून घ्यावं लागेल. कोणाकोणाला माहिती आहे अलेक्झांडर आणि पोरुस? कोणाकोणाला माहिती आहे? कोणी ऐकलंय? बरोबर ना, अलेक्झांडर, बरोबर ना. ज्यांना शपथ घेतली होती की मी अख्खं जग जिंकणार आहे म्हणून, नाही का. तो कोण होता? इसवी सन पूर्व 358 असं त्याचं राज्य होतं. ते इसवी सन 281 पर्यंतचं राज्य होतं भारतावर. पंजाब आणि सिंध प्रांतापर्यंत त्याचं राज्य होतं, नाही का. बरोबर ना सर. हा, त्याची लढाई कोणाशी झाली होती? पुरु कोण होता सर? पंजाब भारतातला होता ना. पुणे अलेक्झांडरला हरवलं होतं सर, बरोबर ना. हा, आणि त्यानंतर अलेक्झांडर पुन्हा त्याच्या मायदेशी परतला. त्याचा मायदेश कोणता होता? ग्रीक. हा, बरोबर. तो त्याच्या मायदेशी परतला. पुन्हा सेनापती पुन्हा भारतामध्ये आला, पंजाब प्रांतामध्ये पुन्हा आला. कुठे आला? पंजाब प्रांतामध्ये. तो त्याचा सगळ्यात निकटवर्ती सेनापती होता. तो जेव्हा भारतात पुन्हा इथे आला तेव्हा त्याची पहिली ठिणगी कोणाशी पडली असेल? चंद्रगुप्त मौर्य. कोण? सम्राट चंद्रगुप्त मौर्य कोण होते? एक्झॅक्टली, बरोबर उत्तर आहे. त्यांच्याशी त्याची पहिली गाठ पडली. त्यानंतर काय झालं? त्यांचं एकदम तुंबळ युद्ध झालं आणि त्या युद्धातनं कोणाचीही जीत होत नव्हती.
म्हणून त्यांनी एक तह केला. काय केला? तह केला. एक शांततेचा करार केला. त्या तहानुसार सेल्युकसने चंद्रगुप्त मौर्यांना 500 हत्ती दिले होते. किती दिले होते हत्ती? 500 हत्ती दिले होते. आणि निकेटर सेल्युकसची हेलेना नावाची मुलगी होती. त्यांचा विवाह चंद्रगुप्त मौर्याशी लावून देण्यात आला. आणि त्या तहासोबत अजून एक गोष्ट झाली. आपला एक जो त्या राजदूत असतो तो तुम्हाला त्या ठिकाणी ठेवण्याचं तुम्हाला एक परवानगी मिळाली. त्यानुसार त्यांचा एक मेगस्थनीस नावाचा राजदूत होता. कोण होता? मेगस्थनीस. कोणीतरी ऐकलं असेल, वाचलं असेल, शिक्षक म्हणून ऐकलंच असेल 100%. त्या मेगस्थनीसने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिलाय. कोणता ग्रंथ लिहिला? इंडिका. तो आता ग्रंथ ऍक्च्युअल मध्ये अवेलेबल नाही, पण बऱ्याचशा ग्रीक संशोधकांनी आणि ग्रीक इतिहासकारांनी त्याच्यातला सारांश लिहून ठेवलाय. त्या इंडिका ग्रंथामधून असं समोर आलंय, जे कोणी सातवाहन राजे होते, जे कोणी मौर्यकालीन राजे होते, त्या राजांचे महल, त्या राजांचे जे काही राजवाडे होते ना, ते राजवाडे अतिशय उच्च दर्जाचे होते. त्यांची कलाकुसर जवळपास चांदीची होती. त्यांचं जे काही दगडी बांधकाम होतं, त्यांचं जे काही लाकडी बांधकाम होतं, ते सगळं सगळं बांधकाम 3-3, 5-5, 4-4 मजली होतं. आणि आपण आता जे काही दागिन्यांवरती किंवा आपल्या लेण्यांवरती जी काही सगळी स्ट्रक्चर्स बघतोय, बरोबर आहे, ती सगळी स्ट्रक्चर्स आहेत ना, हे त्या काळामध्ये मौर्य काळात तसं शाबूत होतं. हे त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये पूर्णपणे नमूद करून ठेवलंय. कोणी नमूद करून ठेवलंय? मेगस्थनीसने नमूद करून ठेवलंय. आणि म्हणून आपण आज ज्या ठिकाणी लेणी बघतोय, वेरूळ सारखी लेणी आहेत, अजिंठा सारखी लेणी आहेत, बरोबर आहे, पितळकर सारखी लेणी आहेत, इथेच भाजे लेणी आहे, बरोबर ना, इथे कारला लेणी आहे. तुम्ही जर त्याच्यावरती जर तुम्ही ती कलाकुसर बघितली, ते जर तुम्ही सज्जे बघितले, बरोबर ना, किंवा ती जी काही तुमचे कमानी आहेत त्या तुम्ही जर सगळ्या बघितल्या, तर त्या सगळ्या कमानींवर तुम्हाला ग्रीक स्ट्रक्चर दिसतं. कोणतं स्ट्रक्चर दिसतं? ग्रीक स्ट्रक्चर. मागाशी मी म्हटलं तुम्हाला की हे ग्रीक भारतात आले कुठून, तर ते भारतात अशा पद्धतीमधून आले. त्यानंतर पुढच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी जेव्हा बुद्धांच्या नंतर जवळपास 250-250 वर्षांनी जन्म घेतला, सम्राट अशोकांचे जवळपास 35 शिलालेख भारतात सापडलेत. किती? 35 शिलालेख. त्याच्यापैकी जवळपास जुनागड, सर मला वाटतं जुनागड तुम्ही जाऊन आला होता, बरोबर ना? कर्नाटकामध्ये मस्के आहे आणि अफगाणिस्तानमध्ये कंधार आहे. या ठिकाणी जेवढे बृहत शिलालेख सापडले, त्या शिलालेखांमधून ह्या ग्रीक लोकांची तिथे नावं आहेत, हे सम्राट अशोकांनी कोरून ठेवले शिलालेखांमधून. त्याचा जो काही पुरावा आहे, ग्रीक आले किंवा ग्रीक आले नाहीत, त्याचा सगळा पुरावा 13व्या शिलालेखात सम्राट अशोकांनी कोरून ठेवलाय. अंतिगोनस हा इजिप्तचा राजा होता, अंतियोकस हा सिरियाचा राजा होता, टॉलेमी हा अजून एक मागडोनियाचा राजा होता, आणि एक अलेक्झांडर हा जो काही इजिप्शियन ग्रीक होता. हे त्यांचे सगळे उल्लेख तुम्हाला अशोकाच्या 13व्या शिलालेखांमधून सापडते. तर आपला आणि ग्रीकांचा संबंध अशा पद्धतीचा आहे. आता ग्रीक फार दूरचा देश आहे ना, जवळपास फार दूरचा देश आहे, पण आपले जे काही राजकीय संबंध होते, हे सगळेचे सगळे राजकीय संबंध अगदी चंद्रगुप्त मौर्यांच्या काळापासून होते. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येते का, आज इतिहास आणि आपला व्यापार आणि आपले राजकीय संबंध जर तुम्हाला तपासायचे असतील ना, तर ते सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या काळापासून तुम्हाला तपासावे लागतील. मग तुम्हाला कोणता इतिहास मान्य आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे, किंवा तुम्हाला कोणता इतिहास अभ्यासाला पाहिजे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आपण काय म्हणतो की इथे आपण व्यापार केला, आपण तिथे व्यापार केला. आपण त्या काळापासून आपली आरमार सज्ज होती आणि आपला व्यापार परदेशापर्यंत जात होता. आपण फक्त त्यांच्याशी व्यापार करत नव्हतो, आपण त्यांच्यापर्यंत धम्म पोहोचवला. आणि आपण तिकडनं काय आयात केलं? कलाकुसर. आपण तिकडनं सांस्कृतिक देवाणघेवाण केली. काय देवाणघेवाण केली? आपण सांस्कृतिक. जर तुम्ही कुठल्या लेण्यावर बघितलं असेल, ज्या मोठमोठ्या लेण्या आहेत तिकडची तुम्ही जर शिल्पकला बघितली असेल, तर सगळ्या शिल्पकलेवर तुम्हाला इंडो ग्रीक स्ट्रक्चर बघायला मिळतात. त्याच्यात पर्सेपोलिटन आहे, काही इंडो ग्रीक चित्र पण आहे, ते तुम्हाला बघायला मिळतात. आता मी मगाशी तुम्हाला म्हणालो की ही हिनियानपंथी लेणी आहे, स्थैर्यवादी लेणी आहे, बरोबर ना? आता लेण्यांचे बरेच प्रकार आहेत. एक हिनियानपंथी आहे, एक महायानपंथी आहे, नंतर वज्रयान आलं, नंतर तंत्रयान आलं. अशी बरीचशी तंत्र आहेत. बऱ्याचशा तंत्रांबद्दल तुम्हाला लेणी तुम्हाला बघायला मिळते. ही लेणी हिनियानपंथी आहे, कारण इथे शिल्पकला नाही. ज्या ठिकाणी शिल्पकला डेव्हलप झाली त्याला महायानपंथी लेणी म्हटलं जातं. कांगरी सारखी एक लेणी आहे, तिथे तुम्हाला वज्रयान पाहायला मिळेल. काय बघायला मिळेल? आता ही लेणी, या लेणीचं जर तुम्हाला कार्यकाळ बघायचा असेल तर ही लेणी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून
इसवी सन पूर्वच्या 2ऱ्या शतकापासून ही लेणी कोरण्याचं काम सुरू झालं. 650 वर्ष ऍक्टिव्ह होती. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ही लेणी जी खोदकाम चालू झालं. याच्यात 4 राजवटी गेल्या. ही शिवापूर राजवट गेली, ह्याच्यामध्ये सातवाहन राजवट गेली, ह्याच्यामध्ये शेवटला वाकाटक होते आणि इथले स्थानिक सातवाहन असे इथे 4 राजे इथं राजसत्ता येऊन गेल्या. पण इथल्या मूळ राजसत्ता जर कोणते असतील तर गौतमी पुत्र सातकर्णी आणि पुलुमावी असे 2 राजे इथे जास्तीत जास्त प्रमाणात होऊन गेले. आता ह्या लेण्यांचा वापर कशासाठी करण्यात आला असेल, कोणाला काय वाटतंय? या लेण्यांचा वापर कशासाठी केला गेला असेल सांगा सर. त्यावेळेस व्यापारी मार्ग असल्यामुळे एक्झॅक्टली इथे तुम्ही ज्या भागात आता आहात हा जुन्नरचाच भाग आहे आणि तुमच्या माहितीसाठी सगळ्यांना माहिती असेल जुन्नर भागामध्ये जवळपास 450 लेणी आहेत. किती? 450 लेणी आहेत. स्थविरवादी लेणी, त्याच्यामध्ये बरीचशी लेणी स्थविरवादी जी काही लेणी आहेत ती जुन्नर प्रांतामध्ये आहे. आता लेण्यांचं सुरुवात जर तुम्ही बघायला गेला चंद्रगुप्त मौर्य झाल्यानंतर सम्राट अशोक आले. ग्रीकांचा संबंध आपल्याला कळलाय कसा आहे तो, बरोबर आहे. सम्राट अशोकांनी काय केलं नंतर, सम्राट अशोक जेव्हा म्हणतात ना की 28व्या वर्षी जेव्हा त्यांनी युद्ध चालू केलं, कसलं युद्ध? कलिंग युद्ध चालू केलं, बरोबर ना. जेवढी हानी झाली, जेवढी माणसं तिकडे मारली गेली, त्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि म्हणून त्याने सगळी कर्मकांड बाजूला सोडून बुद्धिझम स्वीकारला. ऑथेंटिक पद्धतीने त्यांनी बुद्धिझम स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य बुद्धिझमला झोकून दिलं. पूर्ण आयुष्य त्यांनी बुद्धिझमला झोकून दिलं. त्यानंतर बुद्धांचे जे काही 8 ठिकाणी शरीर धातू पसरलेले होते करून ते सगळे शारीरिक धातू पुन्हा मिळवले आणि त्याच्यावर 84,000 स्तूपा आणि विहार बांधले. हे सगळ्यांना माहित आहे, माहित आहे ना, बरोबर आहे. कदाचित यातलं कुठलं तरी एखादं लेणं, एखादं कुठलं तरी त्या भागात त्या पद्धतीमधलं असू शकतं. त्याच्यावर अजून शोधकाम झालेलं नाही. शोधकाम फार बाकी आहे. आपण असं नाही म्हणू शकत की सगळं शोधकाम झालं. शोधकाम फार बाकी आहे. आत्ताही लेणं सापडतात, आत्ताही शिलालेख सापडतात, बरोबर ना. तर त्यानंतर सम्राट अशोक जेव्हा वयस्कर झाले तेव्हा त्यांच्या हयातीमध्ये नागार्जुनी आणि बारावर टेकडीमध्ये त्यांचा जो नातू होता दशरथ, त्यांच्या नातूने त्यांच्याच हयातीमध्ये पहिलं एक लेणी अशी बांधून घेतली. ती लेणी अशी दगडात नव्हती, ती लेणी अशी मातीची आहे, ती दगडात नव्हती. ती आजीवन पंथांसाठी एक लेणी बांधून घेतली आणि तिथून लेण्यांचं खोदकाम चालू झालं. परत लेण्यांचं खोदकाम का चालू झालं असेल तुम्हाला काय वाटतं? लेणी का बांधली गेली असेल? कोणी काय सांगू शकतं? लेणी का बांधली गेली असेल? बरोबर. तुम्हाला एखाद्या गावामध्ये जर चारिका करायची असेल, तुम्हाला भिक्षुकी करायची असेल तर तुम्ही एखाद्या गावामध्ये फार फार 3 दिवस राहू शकता. 3 दिवसाच्या वरती तुम्हाला त्या ठिकाणी राहता येणार नाही. मग कल्पना करा आपल्या भारतासारख्या ठिकाणी किंवा आपल्या महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आपल्याकडे 4 महिन्याचा सीझन असतो, बरोबर ना. 4 महिने उन्हाळा असतो, 4 महिने हिवाळा असतो, 4 महिने पावसाळा असतो आणि आपल्याकडे तुफान पाऊस पडतो नाही का. त्या तुफान पावसामध्ये बरेच नद्या, नाले, ओढे तुडुंब पाण्याने वाहून निघतात. त्यावेळेला जर प्रवास कोणी केला तर कदाचित वाहून जाण्याची भीती असते. जंगलातले प्राणी असतात, त्यांच्यापासून पण आपल्याला असुरक्षितची भावना असू शकते, बरोबर ना. त्यासाठीच्या भिक्खू संघाला जास्तीत जास्त सेक्युरिटी मिळावी म्हणून त्यांना त्या काळामध्ये एक सुरक्षित ठिकाण म्हणून लेण्यांचं खोदकाम चालू करण्यात आलं. आणि बिहारच्या बाराबर प्रदेशात जे पहिलं खोदकाम झालं त्याचं लोण पसरलं कुठे? महाराष्ट्रामध्ये का पसरलं असेल कोणाला काय सांगता येईल या बाबतीमध्ये? बरोबर आहे. महाराष्ट्र दख्खन हे अग्निजन्य खडकाचं भांडार आहे. अग्निजन्य खडक जेवढा खोदायला मऊ आहे तेवढा तो कठीण आहे. आणि म्हणून आज मी बघताय जवळपास 2300-2400 वर्ष ही लेणी शाबूत आहेत की नाही. अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त अग्निजन्य खडक कुठे असेल तर तो महाराष्ट्रात. म्हणून जवळपास 1200 लेण्यांपैकी 950 लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. हे भाग्य कोणाचं? आपलं आहे ना. हे भाग्य कोणाचं? आपलं आहे. आणि त्या 950 लेणीपैकी जवळपास 90% 85% लेणी बुद्धिझमची आहेत. तसं अभिमान बाळगायला पाहिजे की नको आपण? पाहिजे ना. ही सगळी लेणी जास्तीत जास्त लेणी जवळपास 85% लेणी ही बुद्धिस्ट लेणी आहेत. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे सर म्हणाले की व्यापार चालतो म्हणून व्यापार चालतोच. त्याच्यामध्ये अजून एक मूळ गोष्ट आहे आणि मुख्य गोष्ट आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ञ दाऊद दळवेने त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय की भारतातला जो काही कच्चा माल आहे तो कच्चा माल देशावर आणि परदेशात विकून त्याच्यातनं पैसा कमवण्याचं
जे काही साधन आहे ते बौद्ध भिक्खूंनी तयार केले. कोणीतरी होते तुम्हाला विचारलं बाहेर जाऊन, सातवराजे कोण होते? ते बौद्धिस्ट होते. हो, अभिमानाने सांगा. आयात निर्यात चालू कोणी केली? आपण चालू केली. परत व्यापार कोणी केलं चालू? आपण चालू केलंय. मग यक्ष सापडतात. यक्ष हे पालीतलं नाव आहे. ही यक्षांची कल्पना, हे जे भारवाक यक्ष आहेत किंवा सिक्युरिटी यक्ष आहेत, त्यांची संकल्पना बौद्धांनी केली. म्हणून आता जेवढी काही तुम्हाला भारतात शिल्प दिसतात, त्या शिल्पांचं मूळ उगमस्थान हे बौद्धांचं आहे. तुम्ही लक्षात घ्या. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे एक स्थगितमध्ये लेणी झाली, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये बुद्धाला ह्युमन फेस मिळाला नव्हता. मानवी चेहरा न मिळालेल्या लेण्यांना हिनयानपंथी लेणी म्हणतात. त्या लेण्यांमध्ये प्रतीकांच्या माध्यमातून पूजा केली जाते. काही काळानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये सम्राट कनिष्काने आत्ताच्या पाकिस्तानमध्ये, म्हणजे तेव्हाचं पुरुषपूर, आत्ताच काय पेशावर आहे, ते धम्मसंगीती भरवली आणि राजा सम्राट कनिष्काने त्या काळामध्ये अश्वघोषांनी अख्खा भारत पालथा घालून पूर्ण बुद्धिझमचा अभ्यास करून त्याच्यावर बौद्ध म्हणजे बुद्धांचं पहिलं शिल्प तयार केलं होतं. हे पहिलं बुद्धांचं शिल्प इसवी सनाच्या पहिल्या शतकात जेव्हा तयार झालं, त्यानंतर हिनयान पंथ बाजूला पडून महायान पंथ चालू झाला. म्हणजे नंतर काय झालं की बुद्धांना चेहऱ्याच्या म्हणजे मानवी चेहऱ्याच्या माध्यमातून त्यांचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर जो काही हिनयानपंथी प्रभाव होता, स्थविरवादाचा जो काही प्रभाव होता, तो हळूहळू हळूहळू कमी होत गेला आणि लोक बुद्धांना म्हणजे तिथे देवत्वच प्राप्त झालं. बुद्धांना देवत्व प्राप्त झालं. त्याला महायानपंथी लेणी म्हटलं जातं, कारण तिथून नंतर शिल्पकला चालू झाली. बरोबर आहे. मग पुन्हा शिल्पकला आली. आता हिनयानपंथी लेणी झाली. नंतर तुम्हाला महायानपंथी लेणी सांगितले मी. तुम्हाला ग्रीकांचा व्यापारी समजला किंवा ग्रीकांचं मूळ उगमस्थान पण तुम्हाला समजलं, त्यांचा भारताशी संबंध काय तेही तुम्हाला समजलं. मग शिल्पकला आली. शिल्पकला पहिलं शिल्प आपल्या भारतामध्ये 3 शिल्पकला आहेत. त्याच्यामध्ये गांधार शैली आहे, एक अमरावती शैली आहे आणि एक मथुरा शैली. बुद्धांचं जे काही पहिलं शिल्प आहे ना, ते गांधार शैलीमधलं आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात जे काही शिल्प तयार झालं ते गांधार शैलीमध्ये आहे. राजा अश्वघोषाने जेव्हा साहित्य, राजा कनिष्क आणि अश्वघोष हा त्या काळाचा साहित्यिक, भारतातला सगळ्यात पहिला साहित्यिक अश्वघोषच्या लक्षात घ्या तुम्ही लोक. तुम्हाला कोण भारतातला सगळ्यात प्राचीन आणि पहिला साहित्यिक कोण असेल तर तो कोण आहे? अश्वघोष आहे. अश्वघोषांवर नाटकं पण बरीचशी पुस्तकं आहेत. मला वाटतं मुलांनी पुस्तकं वाचायला पाहिजे, माणसांनी पुस्तकं वाचायला पाहिजे. तुम्हाला फार चांगली उपयुक्त माहिती मिळते त्या बाबतीमध्ये. तर अश्वघोषांनी जेव्हा पहिलं शिल्प तयार केलं तर ते शिल्प होतं गांधार शैलीतलं. आता ही गांधार शैली उगम कशी पावली आणि ती कितव्या शतकात पाहिली? ती शैली इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून उगम पावली. ती जवळपास 5व्या शतकापर्यंत शाबत होती. त्या शैलीमध्ये काय सांगितलं जायचं? गांधार शैलीमध्ये एक ह्युमन फेस आला. गांधार शैलीला जास्तीत जास्त इंडो ग्रीक शैली म्हटलं जातं, जास्तीत जास्त, कारण त्याच्यात चेहऱ्याचे हावभाव किंवा जे आपलं शारीरिक स्ट्रक्चर आहे ते फार उठावदार होतं. काय होतं त्याच्यामध्ये? शारीरिक स्ट्रक्चर फार उठावदार. जर तुम्ही ग्रीकांची जर आता कोणी मंदिर किंवा आताही काही लेण्या आहेत, त्या लेण्यांमध्ये तुम्हाला ग्रीक शैली बघायला मिळेल. ग्रीक शैली भारतातल्या माणसांपेक्षा म्हणजे त्यांची शिल्प जास्त आकर्षक आणि जास्त उठावदार असतात. काय असतात? तर ते शैलीचं प्रतीक आहे. ही कला आपण तिकडनं भारतामध्ये आणलेली आहे. ही गांधार शैली इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून सुरू झाली, 5व्या शतकापर्यंत. त्यानंतर मथुरा शैली. गांधार शैली त्या काळातल्या कंधारमध्ये म्हणजे आताच्या अफगाणिस्तानमध्ये आली. तुम्ही बामियांच्या बुद्ध मूर्त्या तोडल्या ऐकलं असेल, बरोबर? मोठ्या बुद्ध मूर्त्या होत्या नाही का, त्या सगळ्या गांधार शैलीतल्या. उदाहरण आपल्याला असं बघावं लागतं. का बघावं लागतं? फोटो सोडा. आपण जेव्हा कधी कुठल्या तरी शिल्पात होतो, तेव्हा आपण नागपूरला तरी गेलो असेल तर बुद्धांचा मोठा स्टॅच्यू असतो. आता ती परंपरा झाली मोठमोठे स्टॅच्यू उभे करायचे. पण गांधार शैलीपासून बुद्धांना असं हायटेड लागलं होतं. का? ते सगळ्यात उंच आहेत म्हणून त्यांना उंच दाखवण्याचं कसं या शिल्पकलेनं असं तयार केलं की तुम्हाला त्यांच्याकडे असंच बघावं लागेल. बरोबर ना? बुद्धांच्या बाबतीमध्ये फार गोष्टी आहेत. ते अजाण भाऊ होते नाही का? अजाण भाऊ म्हणजे काय? त्यांचे कान मोठे होते. त्यांच्यात 32 शुभलक्षण होती जवळपास. किती? 32. हा वेगळा विषय, आपण दुसरा रेल्वे घेऊ. मी तुम्हाला आता शैल्या सांगतो. तर गांधार शैलीमध्ये हे डेव्हलप झालं. त्यानंतर मथुरा शैली आहे. मथुरा शैली ही आपली उत्तर भारतीय शैली. त्या शैलीमध्ये बुद्धांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते थोडंसं कमी हायटेड होतं, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला
गंधर्व दिसतात, तुम्हाला यक्ष दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काही पक्षी, काही प्राणी दिसतात. हे त्या शैलीत डेव्हलप झालं. कोणत्या शैलीत? मथुरा शैलीत. ही शैली सुद्धा इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून जवळपास 7व्या शतकापर्यंत चालत होती. आणि जी शेवटची शैली आहे ना, ती अमरावती शैली. आता अमरावती म्हणजे आपलं विदर्भातलं अमरावती नाही, हे आंध्र प्रदेशला अमरावती आहे. आणि आंध्र प्रदेश ही सातवाहनांची राजधानी किंवा त्यांचं मूळ गाव आहे. सातवाहनाचे कुठून आले असतील तर ते अमरावती बरोबर. आणि अमरावती शैलीमध्ये सगळ्यात जास्त अपडेशन झालं, जे अपडेशन आपण आजच्या घडीलाही लोक यूज करतात, वापरतात. फरक एवढाच आहे, त्यावेळेला साचे नव्हते, त्यावेळेला दगडात कोरीवकाम व्हायचं. आणि आजच्या घडीला तुम्हाला साच्यामध्ये ते काम दिसतं. आज तुम्ही स्त्रिया आहेत जे आभूषण वापरतात, तुम्ही जेवढे काही ज्वेलरी वापरतात, जेवढे काय तुम्ही केसांच्या रचना करता किंवा कपड्यांच्या ज्या काही तुम्ही नसाकती करतात, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमरावती शैलीमधून तुम्हाला नजरेत येतात. म्हणजे आता तुम्ही जे काही वेअर करताय, तुम्ही जे काही परिधान करताय, ते सगळं स्ट्रक्चर कोणाचं आहे? सातवाहनांचं आहे. तेही जवळपास इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून स्टार्ट झालं, ते आज ताब्यात तसंच आहे. त्या शैलीमध्ये मानवी भावभावना जास्त प्रगल्भ झाल्या. मानवी भावभावना म्हणजे का? आता ज्या पद्धतीने मध्ये मी तुमच्याशी बोलतोय किंवा तुम्ही माझ्याकडे बघताय, ते सगळे बारकावे त्या शैलीमध्ये प्रतीत होतात. तुमच्या डोळ्यांचे हावभाव, तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य म्हणा, तुमच्या चेहऱ्यावरचा राग, किंवा तुम्ही किती क्रूश म्हणजे बारीक आहात, तुम्ही किती बलदंड आहात, किंवा तुम्हाला काहीतरी सांगायचं, ते सगळेचे सगळे भाव तुम्हाला त्या शैलीतनं बघायला मिळतात. त्या शैलीला अमरावती शैली म्हणतात. एवढंच आहे का आपल्याकडे लेण्यांच्या बाबतीमध्ये? हिनयान लेणी झाली, नंतर महायान लेणी झाली, नंतर शैल्या झाल्या. अहो, चित्रकला पण आहे ना आपल्याकडे. भारत आणि भारतातले बौद्ध हे अख्ख्या जगाला स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकला रिप्रेझेंट करतात. अगदीच गेल्या महिन्यामध्ये आम्ही लोकांनी पितळखोरा दौरा केला. पितळखोरा लेणीमध्ये सगळ्यात पहिली चित्रकला उपलब्ध आहे, जी चित्रकला आपण म्हणतो की अजिंठामध्ये आहे. अजिंठा त्यानंतर जवळपास 350 ते 400 वर्षांनंतर डेव्हलप झाले. चित्रकलेचं मुख्य उगमस्थान हे पितळखोरापासून होतं. तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघायला, फक्त चित्रकला नाही, तुम्हाला तिथे सगळे रंगही बघायला मिळतात. ते रंग तुम्हाला आजही शाबूत आहेत, सगळ्या रंग आहेत. माणसाच्या चेहऱ्याचे रंग वेगळे आहेत, माणसाच्या चिवडाचे रंग वेगळे आहेत, बुद्धांच्या कमळाचे रंग वेगळे आहेत, बुद्धांच्या केसांचे रंग वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची रंगसंगती जर कोणी डेव्हलप केली असेल तर ती बौद्धांनी डेव्हलप केली. कोणी डेव्हलप केली? बौद्धांनी डेव्हलप केली. जवळपास 2200-2300 वर्षांपूर्वीची ही जी रंगकला आहे, स्थापत्यशास्त्र आहे, हे अख्ख्या भारताला रिप्रेझेंट कोण करतंय? आणि अख्खा भारत आपण बघतो की जगामध्ये जर कुठला वेगाने पसरणारा धम्म असेल तर तो बुद्ध धम्म आहे. लोक जास्तीत जास्त तुम्हाला तिकडे आकर्षित करून दिसतात. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला असं म्हणेन की मेडिटेशन हा जो काय पार्ट आहे, आपण आता इथे थोडा वेळ आलापन केलं, हा जो काही विपश्यना पार्ट आहे, हे मेडिटेशन तुम्हाला जगात तुम्ही कुठेही गेलात तरी पण मेडिटेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला बुद्धांची सरळ मूर्ती समोर ठेवून तुम्हाला बुद्धांसमोर मेडिटेशन करता येतं. कारण बुद्धांशिवाय मेडिटेशन कोणी चांगलं करू शकत नाही, अख्ख्या जगाने मान्य केलंय. अख्ख्या जगाने मान्य केलंय ही गोष्ट, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने ही लेणी अशा पद्धतीने विकसित केली. इसवी सनाच्या 1ल्या शतकात हिनयानपंथी लेणी होती. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकानंतर ती महायानपंथी लेणी झाली. 3ऱ्या शतकापासून जवळपास चित्रकला डेव्हलप झाली. आणि त्याच्या अगोदरच आपल्याला बुद्धांचा एक ह्युमन फेस ही मिळाला होता. म्हणजे स्थापत्यकला, चित्रकला ही डेव्हलप करणारी बुद्धिझम ही एक वेगळी जमात आहे, आपली जमात आहे बुद्धिझम. त्याचा प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे. अशा प्रकारे इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून हिनयानपंथी लेणी जी चालू झाली ती नंतर महायानकडे गेली, नंतर चित्रकला झाली, नंतर शिल्पकला पण झाली. आणि सातवाहनांच्या काळामध्ये जवळपास इसवी सन पूर्व 232 ते इसवी सन 230 असा त्यांचा कार्यकाळ सांगितला जातो. 462 वर्ष राज्य करणारी ही सातवाहन राजे होते. भारतात एवढे प्रगल्भ वर्ष राज्य करणारी ही एकमेव जमात होती, सातवाहन राजे. आणि त्यांच्याच काळामध्ये आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जातं ना, हे तुम्ही ठोसपणे सांगितलं पाहिजे. कोणी ठोसपणे सांगत नाही ही गोष्ट. आपण सगळे म्हणतो हा भारतामध्ये सोन्याचा धूर निघत त्या काळामध्ये, पण ते आपण काढायचो ना, त्याचं मूळ आपण आहोत. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर दाऊद दळवींनी त्यांच्या पुस्तकात नमूद करून ठेवले की भारतातला जो काही कच्चा माल आहे तो कच्चा माल
इथून परदेशात निर्यात करून तिकडनं पैसे आणायचं कसं त्या लोकांनी चालू केलं, ओद भिकूंनी चालू केलं. आणि लेणी का खोदली गेली तर फक्त बौद्ध भिकूंच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर इथून व्यापारही चालायचा. इथे खाली जुन्नर आहे, जुन्नरला मोठं त्या काळाचा सगळ्यात नाका आहे. इथून जुन्नर, नंतर त्याच्या खाली बोरघाट, त्याला लोणावळा खंडाळा म्हटलं तर त्याला तेव्हाचं नाव काय आहे, बोरघाट. त्याच्यानंतर खाली वसईची खाडी, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे औरंगाबादला पैठण आलं, नंतर तिकडे तेर आलं, बरोबर आहे. अशा पद्धतीने व्यापार करायचा काळ तिकडे अलिबागमध्ये मांगडची खाडी झाली आणि परत अरबी समुद्र, आणि तिथून आपण व्यापार कुठे करायचो, अख्ख्या आखाती देशांमध्ये. तो संदर्भ विश्ववंदनीय तथागत महाकरुणिक भगवान तुमचं प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांना सविनय जय भीम. आज आपण बुद्धलेण्या मुक्ती आंदोलन समिती आणि MVCPR टीम यांच्या वतीने या ठिकाणी अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. त्या निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. गौतम सरांनी या ठिकाणी आपल्याला सर्वच लेण्यांविषयी सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. महायान पंथ असेल, थेरवादा असेल, सर्व पंथ देखील चांगल्या प्रकारे सांगितलेले आहेत. पण आम्ही असेच बरेचसे 10 ते 15 स्तूप शोधलेले आहेत, दगडाचे स्तूप शोधलेत, काही लेण्या शोधलेल्या आहेत. आपण सारखं म्हणत असतो की आपल्या देशामध्ये 1200 लेण्यांचा आकडा आहे, परंतु मी 1200 पेक्षा 2000 नाही 3000 पेक्षा जास्त लेण्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत. आपल्या भारताच्या पूर्ण भारतामध्ये 4500 पेक्षा जास्त लेण्या आहेत, परंतु त्या रेकॉर्ड मध्ये नाहीयेत. जो आकडा सांगितलेला आहे तो 1500चा सांगितलेला आहे, परंतु 4500 पेक्षा जास्त भारतामध्ये लेण्या आहेत. आणि त्याच्यापैकी मी 3000च्या प्लस लेण्या स्वतः पाहिलेल्या आहेत. असे स्तूप देखील खूप स्तूप पाहिलेले आहेत. आणि एवढंच माझं म्हणणं आहे की आपण लेण्यांवर आलं पाहिजे, कारण की आपण पाहतोय आपल्या वस्तीमध्ये असतील, गावामध्ये असतील, आपल्या शेजारी जे विहार आहेत त्या विहारामध्ये जात नाही आपण. मग या लेण्यांवरती कसं आणायचं यांना.